मकर संक्रांत सणानिमित्त अनुभव प्रतिष्ठान सोलापूर ट्रस्ट यांच्या वतीने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन बनशंकरी नगर शेळगी येथे रविवारी करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर वैशाली बिराजदार, संचालिका श्री सुखकर्ता रुग्णालय सोलापूर, शोभा तोरणगी, महिला पतंजली कोषाध्यक्ष सोलापूर शहर योग शिक्षिका यांची उपस्थिती होती। प्रतिष्ठानचे काम उल्लेखनीय आहे। प्रतिष्ठान नेहमी विविध उपक्रम राबवते। महिला नेहमी प्रत्येक क्षेत्रात पुढाकार घ्यावा आणि महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे। महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रतिष्ठान नेहमी काम करत आहे, असे मत डॉक्टर वैशाली बिराजदार यांनी मांडले। महिलांनी नेहमी सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, योग साधना करावी। आधुनिक काळात महिला उत्साहात सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत, असे मत शोभा तोरणगी यांनी मांडले। सूत्रसंचालन संस्थेच्या महिला सदस्या सुनंदा भाईकट्टी यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्वेता कालदीप यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला सदस्य संगीता नागणसुरे, कविता येळमेली, मीनाक्षी शिवशिंपी, मानसी ममदापुरे, दिव्या कालदीप, कोमल लोणी, मंजुषा पवार, अक्षता कासट, भाग्यश्री बुऱ्हाणपुरे आदींनी परिश्रम घेतले। असं प्रत्येक एक वाक्यामध्ये रोग निवारण करण्यासाठी योगा करावा। आणि तुम्ही ह्या प्रतिष्ठानला एक उद्देश मी सांगायचं काय आहे, कुठं पण त्यांनी कुठल्याही कार्यामध्ये त्यांनी राबवता असताना आपल्याला एक एक गल्लीमध्ये आपण योगा शिकवतो, परंतु तुमच्या अनुभव प्रतिष्ठानतर्फे जरी तुम्ही योगा शिबिर राबवलं असेल तर तिथं आम्ही 4 टीचर लोक येऊन तुमचे योगा शिबिर आपण सादर करून तुम्हाला पूर्णपणे प्रत्येक गल्लीला आपण निरोगी ठेवूया, हे तुम्हाला आम्ही साथ देतो, पूर्ण पतंजली टीचर लोक। आणि अजून एक सांगायचं म्हणजे वरून पतंजली हरिद्वारवरून एक आमंत्रण आलेलं आहे आपल्याला, शुगरवर नियंत्रणासाठी प्रत्येक गल्लीला जाऊन असं एक पूर्ण लेडीज असू द्या किंवा जेंट्स असू द्या दोघांनाच एक गल्लीमध्ये जाऊन एक आमंत्रण करून तिथं शुगर बद्दल आपण 2-2 दिवस शिबिर ठेवणार आहे। ते जरी तुम्ही राबवत असेल तर आम्ही तुमच्या पाठीमाग आहोत। तिथं सुद्धा आपण शुगर नियंत्रण, प्रत्येकाच्या घरात एक शुगर व्यक्ती निघतातच। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।